नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या YouTube चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी संभाषणात दोन शब्दांचं वाक्य कसं बोलायचं ते शिकणार आहोत। फक्त दोनच शब्द आणि हे दोन शब्द तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहेत, परंतु इंग्रजीच्या संभाषणामध्ये आपण त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हेच आज आपण बघूयात। तर ते दोन शब्द कोणते आहेत तर बघूया। चला पहिले एक वाक्य बघूया। इथे बस। बघा, बसण्यासाठी आपण म्हणतो सीट। मग सीट पहिले घ्यायचं, sit here। नंतर मी घेतलाय here, sit here। बघा पुढचं वाक्य घ्या, इथे बोल। बोलण्यासाठी आपण घेतो speak, so speak here। बघा मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की दोन हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये एक शब्द कॉमन आलाय, तो म्हणजे here, आणि हे बदललेलं आहे। इकडे sit हे वर्ब आहे, इकडे speak हे वर्ब आहे। तर या ठिकाणी here चा अर्थ होतो, हियर चा अर्थ होतो इकडे, किंवा आपण इथे असं पण म्हणू शकतो, किंवा आपण येथे असं पण म्हणू शकतो। या सर्वांचा इंग्रजीचा शब्द जो आहे तो म्हणजे हियर। हियर म्हणजे इकडे, येथे किंवा इथे। जसं आपल्याला ज्या भाषेत आपण बोलतोय, जो शब्द वापरतो तो आपण वापरायचा आहे। फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये फक्त त्याच्याऐवजी या तिघांच्या ऐवजी हियर वापरायचं आहे। मग आता या ठिकाणी मी म्हणेल येथे बस, इथे बस किंवा इकडे बस, तर इंग्रजीमध्ये ते वाक्य कसं होईल? सिट हियर। इथे बोल, स्पीक हियर। बघा वाक्य बोलायचंय आपल्याला, पण वाक्यामध्ये किती शब्द आहेत? फक्त दोन शब्द आहेत। इकडे उभा राहा। उभे राहण्यासाठी कोणतं वर्ब आहे? स्टँड। मग आपल्याला वर्ब पहिले घ्यायचंय, स्टँड हियर, स्टँड हियर। इथे झाडू मार। झाडू मारण्यासाठी स्वीप हा शब्द आहे, तर आपण स्वीप हियर। हे शब्द तुम्हाला फक्त एकदाच माहिती करून घ्यायचे आहेत। एकदा माहिती करून झाले की तुम्हाला वारंवार हेच बोलायचंय। आता झाडू मार आपण रोज म्हणणार आहेत कोणाला तरी की इकडे झाडू मार, कचरा आहे म्हणून। मग हा रोज नवीन शब्द आपल्याला डिक्शनरी मध्ये शोधायचं काम नाहीये। फक्त एकदाच आपल्याला स्वीप म्हणजे झाडू मार, तर आपण स्वीप हियर। तर या ठिकाणी इथे झाडू मार, इथे शिकव। आता शिकवण्यासाठी आहे टीच, टीच हियर। टीच हियर, इथे शिकव, इकडे शिकव, येथे शिकव, टीच हियर। त्याच्यानंतर आहे येथे सांग, सो सांगण्यासाठी आपण आहे टेल। कोणता वर्ब घेतो? टेल, टेल हियर। सांगण्यासाठी आहे टेल हियर। त्याच्यानंतर आहे इथे लिही। लिहिण्यासाठी आपण घेतो राईट, सो राईट हियर, राईट हियर। इकडे फेक। फेकण्यासाठी आपण वर्ब घेतो थ्रो, थ्रो हियर। फेकण्यासाठी घेतो आपण थ्रो, थ्रो हियर। बघा वाक्याचं जे पहिलं लेटर आहे ते आपण कॅपिटल घेत असतो, पण मी या ठिकाणी काही ठिकाणी चुकून स्मॉल लेटर घेतले, ते आपण वाटल्यास कॅपिटल घेऊ शकतो। टेल हियर, या ठिकाणी टेल, इथं सुद्धा आहे टी। थ्रो हियर, इथं फेक। त्याच्यानंतर आहे इकडे दे। देण्यासाठी आपण काय म्हणतो? गिव, सो गिव हियर, गिव हियर। त्याच्यानंतर इकडे पाठव। पाठवण्यासाठी सेंड, सेंड हियर। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वर्ब जर घेतला तर आपण याचा जर फॉर्म्युला आपण शोधला, तर या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहितोय। वर्ब आहे या ठिकाणी बघा, सीट, स्पीक, स्टँड, स्वीप, टीच, टेल, राईट, थ्रो, गिव आणि सेंड हे सगळे वर्ब आहेत। वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियादर्शक शब्द। म्हणजे या ठिकाणी स्टँड उभे राहण्याची क्रिया, स्पीक बोलण्याची क्रिया, सीट बसण्याची क्रिया, स्वीप झाडू मारण्याची क्रिया, टीच शिकवण्याची क्रिया। तर जे क्रिया सांगणारे शब्द आहेत ते सगळे वर्ब असतात। मग आपण वर्ब त्याच्यानंतर कुठला शब्द घेतला तर तो शब्द हियर आहे। ही जी रचना आहे वर्ब प्लस हियर, ह्याच्यामुळे आपण डायरेक्ट दोन शब्दांचं वाक्य डायरेक्ट आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो। तर हे आपल्याला एवढं करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। आता हे झालं हियर। मग हियर म्हणजे बघितलं आपण इकडे, इथे किंवा येथे। तर आता बघूया देअर। हियर आणि देअर, हियर म्हणजे इकडे आणि देअर म्हणजे तिकडे। हियर म्हणजे इकडे, देअर म्हणजे तिकडे। तर आता या ठिकाणी तिकडे भेट, तिकडे भेट। मग तिकडे भेटसाठी आपण आहे मीट, ओके। सो मीट
देअर. आता देअरचा अर्थ होतो तिकडे, तिथे किंवा तेथे. आपल्याला जे बोलायचे ते, पण त्याच्यासाठी आहे देअर. तुम्ही तिकडे म्हणा, तेथे म्हणा किंवा तिथे म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तिकडे पळ, रन देअर. तिकडे पळ, सो रन देअर, रन देअर. तिकडे शोध, तिकडे शोध, शोध साठी आहे फाइंड, फाइंड देअर. तिथे ये, येण्यासाठी कम, कम देअर. तिथे खोद, खोदण्यासाठी आहे डिग, डिग देअर. तिकडे चालव, ड्राईव्ह देअर, ड्राईव्ह देअर. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. तिकडे खा, इट देअर, इट, इट देअर. तिकडे भेट दे. आता भेट देण्यासाठी आपण वापरतो विजिट, विजिट देअर. तिकडे अभ्यास कर, स्टडी देअर, अभ्यास कर, स्टडी. तिकडे ठेव, पुट देअर. कधी कधी आपण प्लेस पण वापरतो, प्लेस देअर, प्लेस देअर. तिथे राहा, लिव्ह देअर. किंवा आपण राहण्यासाठी स्टे, स्टे देअर. म्हणजे आजच्या दिवस तिथे राहा असं असेल तर स्टे वापरावा लागेल आपल्याला, लिव्ह देअर नाही. LIV, लिव्ह म्हणजे जगणे किंवा राहणे, त्या ठिकाणी लिव्ह देअर किंवा स्टे देअर. तर आपण याचा सुद्धा फॉर्म्युला बघूया. तर याच्यामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी देअर आलेला आहे आणि वर्ब आलेला आहे, म्हणून वर्ब प्लस देअर हे सुद्धा एक सूत्र आहे आपल्याला शॉर्टकट मध्ये वाक्य बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण आता हे जे वर्ब आहेत मित्रांनो, जसं की मीट आहे, रन आहे, फाइंड, कम, डिग, ड्राईव्ह, ईट, विजिट, स्टडी, पुट, लिव्ह. तर हे जे वर्ब आहेत, इथं आहे स्टे आहे, प्लेस आहे. तर हे रेग्युलर वर्ब आहेत जे आपण दैनंदिन संभाषणामध्ये यांना वापरतच असतो. तुम्हाला फक्त यांना एकदा पाठ करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला वर्बच्या नंतर देअर जोडायचे. तिकडे म्हणायचं असेल तर देअर जोडायचे, इकडे म्हणायचं असेल, इथे म्हणायचं असेल, येथे म्हणायचं असेल तर आपल्याला हिअर जोडायचंय. हिअर आणि देअर हे दोन शब्द आपल्याला नेहमी संभाषणामध्ये हे वापरावेच लागतात. कधी कधी आपल्याला वाटतं की खूप कठीण असेल हे बोलणं, पण ते अजिबात कठीण नाही मित्रांनो, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला वर्ब नंतर हिअर किंवा देअर घ्यायचंय. आता आपल्याला तिकडे म्हणायचं असेल तर आपण देअर म्हणणार, इकडे म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार, हिअर. तर अशा पद्धतीने हिअर आणि देअरचा आपल्याला वर्बच्या सोबत अतिशय सोप्या पद्धतीने वापर करता येतो मित्रांनो. मग तुम्ही म्हणाल हिअर आणि देअर अजून कोणत्या पद्धतीने वापर करता येतात? तर आता आपण हिअर इज पण म्हणतो. समजा हिअर इज राम, नाही का, इज वापरलं, मग इज हे काय आहे, टू बीचं रूप आहे. तर हिअर प्लस टू बी, हिअर प्लस टू बी. कारण इजचा जोडीदार जो आहे तो एम आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, एम, इज, आर हे तीन झाले. वॉज, वेअर हे पास्ट टेन्स मध्ये झाले आणि शाल बी, विल बी हे झाले फ्युचर टेन्स मध्ये. तर हे सगळे काय आहेत, टू बीचे रूप. मग हिअर नंतर हे टू बी सुद्धा वापरले जातात. आणि आपण बघितलंय फक्त हिअर नंतर डायरेक्ट वर्ब. ठीक आहे. तर टू बीचं रूप समजून घेण्यासाठी आपल्याला काळ समजून घ्यावे लागतील. एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काळ सुद्धा सांगितलेले आहेत मित्रांनो. परंतु आजच्या भागामध्ये आपण फक्त माहिती घेतली की हिअरच्या नंतर म्हणजे वर्बच्या जोडीने हिअर आणि देअर यांचा प्रयोग कसा करायचा, आणि आपण इंग्रजी स्पीकिंगची जी सुरुवात आहे आपली इंग्लिश स्पीकिंगची ती कशी करायची हे आजच्या भागामध्ये आपला सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो. तर आशा करतो की तुम्हाला आजच्या भागामध्ये हिअर आणि देअर बद्दल असलेलं कन्फ्युजन किंवा अधिक ज्ञान तुम्हाला नक्की त्याबद्दल मिळालं असेल. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.